जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे। त्यामुळे परिसरामध्ये अतिशय पाणी जलमय सारखं वातावरण निर्माण झालेलं आहे। आपण पाहू शकतो की आपल्या मागे आपण सध्या जळगाव शहरातील कावेरी रत्नावली चौकामध्ये आहोत, ज्या ठिकाणी या ठिकाणी जवळपास भाऊंच्या उद्यानाजवळ एक अक्षरशः या रस्त्यावरती पाण्याचा तुडुंब रस्ता भरलेला आहे। जसे जसे काही नाल्यांना जसा ओढा निर्माण होतो त्या पद्धतीने या रस्त्यावरती नदी नाल्याचे पाण्याने स्वरूप निर्माण झालेले। त्यामुळे जळगाव शहरातील अनेक भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाण्याची पावसाने झोडपले आहे। दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकतो की काही दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी जो पावसाचा आनंद काही दुचाकी धारक घेत असल्याचे दिसून येत आहे। या रस्त्यावर अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे जे वाहन आहेत या ठिकाणी अक्षरशः अर्धा फूट पर्यंत पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी जो रस्ता आहे पूर्णपणे जलमय झालेला आहे। यामुळे आता जळगावकरांना गेल्या 24 तासांपासून पावसाने अनेक पावसामुळे झोडपले आहेत। त्यामुळे आता सध्या तरी पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो जळगावकरांचा प्रश्न सुटलेला आहे। दरम्यान जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरण असेल, गिरणा धरण असेल, या परिसरात या भागामध्ये पाऊस झाल्यामुळे या धरणाला जवळपास 80 ते 100% पाऊस या ठिकाणी झाल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। आज सध्या तरी जिल्हा प्रशासनाने गेल्या 24 तासांपासून सुरू असलेला पाऊस हा संततधार असल्यामुळे येणाऱ्या 24 तासामध्ये देखील अशाच पद्धतीने 2 ते 3 दिवस अजून हा मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून कळवण्यात आले आहे। जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव।